नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषी विकास केंद्र याच्या अंतर्गत खूप मोठी भरती निघालेली आहे आणि कृषी मित्र भरती या पदासाठी ही भरती निघालेली आहेत आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, कॅन्डिडेट आहे किंवा शहरातील असतील कोणी पण अप्लाय करू शकतं. तर एकूण टोटल पदसंख्या किती आहे मित्रांनो? 30,500. ठीक आहे. एवढी खूप मोठी भरती आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि याच्या अंतर्गत तुम्हाला पेमेंट म्हणजे मानधन किती असणार आहे? 20,000पर्यंत तुमचं मानधन असणार आहे. कामाच्या स्वरूपानुसार आणि अनुभवानुसार असणार आहे. ठीक आहे. तर हे मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील ग्रामीण तरुणांना आपल्याच गावात राहून सन्मानाने काम करण्याची संधी या अंतर्गत मिळणार आहे मित्रांनो. तर आता तुम्ही पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा किंवा बँकिंग वगैरे कोणती पण करत असाल तर तुमच्याकडे एक इन्कम सोर्स असायला पाहिजे आणि तुम्हाला तुमचं इतर रिझल्ट आलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावातूनच चांगल्या प्रकारे हा जॉब करून इन्कम करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जॉब आहे मित्रांनो. आता कृषी मित्र म्हणजे काय? तर जे हे पोस्ट आहे या पोस्टचं तुम्हाला काम काय असणार आणि या अंतर्गत शेती क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणासाठी कृषी मित्र ही एक सुवर्ण संधी आहे. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषी मित्र मित्रांनो. ठीक आहे. शेतकऱ्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान, योजना, योग्य मार्गदर्शन पोहोचण्याचे अत्यंत मोलाचे कार्य कृषी मित्राद्वारे केले जातात. म्हणजे तुमचं काम काय असणार आहे मित्रांनो? ठीक आहे. शेतकऱ्यापर्यंत नवीन योजना, तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचं तुमचं काम असेल या अंतर्गत. ठीक आहे. आता पात्रता वगैरे बघूया. तर पात्रता आहे मित्रांनो 18 ते 35 वर्ष तुमचं वय असायला पाहिजे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे? 10वी-12वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि कृषी पदवी किंवा डिप्लोमा असल्यास प्राधान्य असेल. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी नाही आहे मित्रांनो. तुम्ही 10वी-12वी असाल तर तुम्ही भरू शकता. आता क्षेत्र कोणते कोणते आहे? मराठवाडा, संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या क्षेत्रामध्ये तुमचं गाव असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता निवड कशी होणार आहे मित्रांनो? तर याच्यामध्ये अर्जदाराची निवड लेखी परीक्षेतील गुण आणि शालेय गुणवत्ता यादी. ठीक आहे. म्हणजे शालेय म्हणजे 10वी-12वीमध्ये तुमचे जे गुण आहे, पर्सेंटेज आहे आणि लेखी परीक्षा त्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर इथे जबाबदाऱ्या वगैरे दिलेल्या आहे. शेतकऱ्यांशी संपर्क म्हणजे भेटी घेणे, समस्या जाणून घेणे. ठीक आहे. योजनेची माहिती देणे हे सर्व काम आहे आणि तंत्रज्ञानाचा प्रसार जसे की स्मार्ट शेती, माती परीक्षण, हवा, दाज, पीक व्यवस्थापन हे अशा प्रकारचे काम आहे. कृषी मित्र बनण्याचे फायदे काय आहेत मित्रांनो? रोजगार, उत्पन्न आणि प्रशिक्षण ज्ञान. ठीक आहे. सामाजिक सन्मान पण मिळतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे फॉर्म अप्लाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि जो तुमचा सिलेबस असणार आहे मित्रांनो एक्झामसाठी तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे आणि त्याच्या PDF पण आहे. ठीक आहे. PDF नोट्स. ठीक आहे. तर त्याचे PDF नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला 200 रुपयात त्या संपूर्ण जे PDF नोट्स आहे त्या अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो व्हॉट्सअप नंबरवरती. तर टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण डिटेल टाकलेली आहे आणि तुम्हाला PDFचं स्वरूप पण दाखवतो. आता अर्ज अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि हा एक गुगल फॉर्म आहे मित्रांनो. याच्यानुसार तुम्ही गुगल फॉर्मवरती तुमच्या संपूर्ण डिटेल्स इथे फिलअप करायचे आहे. तर मित्रांनो सध्याला हा फॉर्म ओपन होत नाही आहे पण लवकरच हा फॉर्म चालू होईल कारण की सध्याला साईडवरती लोड असेल त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम शो करत असेल. तर जो सिलेबस आहे एक्झामचा तो संपूर्ण आपल्या नोट्समध्ये कवर केला गेलेला आहे. नोट्स कोणाला पाहिजे असेल तर 93 22 36 71 44 या नंबरवरती तुम्ही हाय सेंड करा आणि याच नंबरवरती फोनपेला 200 रुपये पेमेंटचे स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला 5 मिनटात संपूर्ण
ज्या नोट्स आहेत या सिलॅबसच्या त्या संपूर्ण अवेलेबल केल्या जाईल आणि याच्यामध्ये कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स वगैरे संपूर्ण कवर केलं गेलेलं आहे मित्रांनो. आय होप तुम्ही समजलं असेल आणि ही खूप मोठी संधी आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही फॉर्म अप्लाय करा आणि तुम्हाला हे शो करत नसेल तर बार म्हणजे आणखी थोड्या वेळाने ट्राय करा. ठीक आहे. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.